राज्यातील अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघानं 7 आणि 8 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे। या आंदोलनात सुमारे 40,000 शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येणार असल्याचा दावा संघटनेनं केला आहे। अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं 7 आणि 8 जुलै 2026 रोजी राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुदान आणि इतर मागण्यांबाबत शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करूनही ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलाय। या आंदोलनात राज्यभरातील सुमारे 40,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर सहभागी होणार असल्याचा दावा संघटनेनं केलाय। प्रत्येक अंशतः अनुदानित शाळेनं या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहनही करण्यात आलंय। शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी वर्षानुवर्षे सेवा दिली असूनही त्यांना आर्थिक आणि प्रशासकीय न्याय मिळालेला नाही। त्यामुळे हा लढा केवळ शिक्षकांचा नसून शिक्षण व्यवस्थेच्या सन्मानासाठी असल्याचं शिक्षक समन्वय संघानं स्पष्ट केलंय। दरम्यान शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय।